हे सुद्धा लेक्चर रेकॉर्डेड असेल. ठीक आहे. ओके. काल एक डाऊट पाठवला होता पहिल्यांदा, तो डिस्कस करतो मी आणि मग आपण पुढच्या टॉपिक वरती जाऊयात. म्हणजे जे इंटिग्रेशन्स बाय मेथड होता, पहिल्यांदा आपण जनरल इंटिग्रेशन पाहिलेत. कालचा जो क्वेश्चन होता, की स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल, अशा टाईपचे काही क्वेश्चन्स आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मधले वगैरे, लॉगॅरिथमिक फंक्शन्स असतील, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील, स्पेशली या टाईपचा क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला जर सॉल्व्ह करायचं असेल, आपण विचार काय करतो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल, इंटिग डेफिनेट इंटिग्रेशनचा क्वेश्चन असेल तर आपण प्रॉपर्टीचा विचार करतो. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. आपल्याला माहिती आहे की दोन वेळा इक्वेशन घेऊन त्याचं ऍडिशन केल्यानंतर 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ समथिंग समथिंग प्लस समथिंग. म्हणजे काय, त्या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होते आणि वन शिल्लक राहतो. जे आपण ही प्रॉपर्टी यूज करतो, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. ठीक आहे, आपल्या डोळ्यासमोर ही प्रॉपर्टी येते, पण प्रत्येक क्वेश्चन हा या टाइप मध्ये असणार नाही. आता या क्वेश्चन मध्ये स्पेशली काय करायचंय, काही ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन यूज करतो. तुम्ही हा क्वेश्चन डेफिनेटचा म्हणून बघूच नका. हा जर इनडेफिनेटचा क्वेश्चन असता तर आपण काय केलं असतं, आपण सिंपल एक गोष्ट बघतो की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम करता येतात, किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं काही रिलेशन जोडता येतं का. आता इथं या क्वेश्चन मध्ये जर बघितलं, कोणाचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे का आपण ते पाहतो आधी. डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर आपलं काम सोपं होतं. डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर आपण पॅटर्न शोधतो, एफ डॅश एक्स बाय एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स वगैरे वगैरे. आता या क्वेश्चन मध्ये लेट हा इक्वल्स टू, या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये आपण काय करूयात, therefore हा इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2. हा क्वेश्चन दिला असं समजा, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2. वरती आहे साइन एक्स, खाली आहे 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इथं दुसरा काय विचार केला तर कॉस स्क्वेअर वगैरे नाहीये. कॉस स्क्वेअर असता तर कदाचित काहीतरी डिफरंट अप्रोच आपण लावला असता. आणि जरी आपण याला एक्सपांड करायचं ठरवलं तर एक्सपान्शन केलं तरी प्रॉब्लेम काय माहिती का, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर येणार, म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. 2ab इथे एक टर्म अशी येणार आहे की जिथं फक्त कॉस असेल, ज्याचा पुन्हा आपल्याला तो अडचणीत आलेला. क्वेश्चन अगदी सोप्या पद्धतीने सोडवायचा असेल तर आपण पहिला विचार करतो डेरिव्हेटिव्ह कोणाचं प्रेझेंट आहे का. 1 प्लस कॉस एक्स, 1 प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आपल्याला माहिती आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, सो 1 प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. ही जी काही टर्म आहे आतली, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. मग आपण काय करू शकतो, सबस्टिट्यूशन, आपला फेवरेट पार्ट. t इज इक्वल टू 1 प्लस कॉस एक्स. इफ t इज इक्वल टू 1 प्लस कॉस एक्स, आपण काय करूयात ह्याला, जर तुमचा t 1 प्लस कॉस एक्स आहे, देन dt by dx is equal to 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. ठीक आहे, therefore dt by dx is equal to minus sin x. वरती sin x आहे, मग आपण काय करूयात, dt as it is मायनस इकडे ट्रान्सफर करू, sin x into dx. ओके, सो आपल्याला सबस्टिट्यूशन साठी गोष्ट मिळाली. पहिली गोष्ट t is equal to 1 plus cos x. ओके, t is equal to 1 plus cos x, आणि दुसरं मिळालं आपल्याला मायनस dt is equal to sin x dx. मग आपण काय करूयात, जो ओरिजिनल आपला i होता त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूयात. therefore i is equal to integration of 0 to 2 sin x upon 1 plus cos x ब्रॅकेट स्क्वेअर dx. इथे एक प्रॉब्लेम आहे या क्वेश्चन मध्ये, की हा 2 आणि हा 0 हे जे काही लिमिट दिलेले असतात, तर काल जे सोल्युशन तुम्हाला पाठवलं होतं इथं आहे ते सोल्युशन, मी थोडस त्याला रफ करतो. ओके,
म्हणजे आपल्याला सोडवायला जागा राहील म्हणून. ओके. सो इथे एक अडचण जी आहे, ती अडचण अशी आहे, की या ठिकाणी जे 2 लिमिट दिलेले आहेत, अपर लिमिट आणि लोअर लिमिट. हिअर द लिमिट्स आर फॉर ऑफ म्हणूयात, ऑफ एक्स फ्रॉम एफ ऑफ एक्स. तुमचं फंक्शन काय होतं? एफ ऑफ एक्स. या एफ ऑफ एक्स मधला हा जो एक्स आहे, त्या एक्सचे ते लिमिट आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू, हा क्वेश्चन ऍक्च्युअल असा आहे, दॅट इज क्वेश्चन या पॅटर्न मध्ये हा इंटिग्रेशन एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू 2 sin x अपॉन 1 प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर dx. आपण काय केलं तर आपण जे काही आपल्याकडं आहे, टी ठेवला. टी कशाच्या जागी? 1 प्लस cos x च्या जागी टी ठेवला. ठीक आहे. 1 प्लस cos x च्या जागी टी ठेवल्यानंतर उरलेल्या ज्या काही दोन गोष्टी आहेत, जे काही वरचा आपला sin x आहे, dx आहे, हे सगळं निघून गेलं आणि क्वेश्चन पूर्ण ट्रान्सफॉर्म झाला. क्वेश्चन ट्रान्सफॉर्म कशामध्ये होणार आहे? तर टी मध्ये. इथं आपण मी लिहिलेलं नाही इथं. तर इथं त्या गोष्टी ट्रान्सफॉर्मेशनच्या गोष्टी करूया तिथं. ठीक आहे. हा क्वेश्चन या पद्धतीने वरती sin x च्या जागी काय असणार आहे? तर sin x dx च्या ऐवजी मायनस dt येईल. इथे ठेवतो मी मायनस dt अपॉन खाली किती आहे? 1 प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्याऐवजी काय करूयात आपण? t ब्रॅकेट स्क्वेअर. 1 प्लस cos x म्हणजे टी चा स्क्वेअर. हा क्वेश्चन या पद्धतीमध्ये चेंज झालाय. मायनस dt बाय मायनस का बाहेर निघेल. इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2 dt बाय टी स्क्वेअर और 1 अपॉन टी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dt. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर. आता अडचण ही आहे की हे जे काही लिमिट दिले, दीज लिमिट्स आर फॉर एक्स नॉट फॉर टी. क्वेश्चन टी मध्ये ट्रान्सफॉर्म झालाय. सो हे लिमिट जर तुम्हाला लिहायचे असतील असे, तर आपल्याला ही मेथड वापरावी लागेल इथली. ठीक आहे. लिमिट एक्स साठीचे आहे. सो दिस इज एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 2. ओके. सो क्वेश्चन टी मध्ये लिमिट एक्सचे असं कसं चालणार? आपल्याला काय करावं लागेल माहिती का? जेव्हा जेव्हा आपण डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये, इफ इन डेफिनेट इंटिग्रेशन, if you are substituting something in place of function or a part of function, and we are changing whole question in some other variable, instead of x we are using some t, theta, gamma, alpha, beta, whatever we are using. So we need to transform those limits for that thing. आपल्याला हे जे काही लिमिट आहेत, लिमिट x इज इक्वल टू आहे, x इज इक्वल टू आहे. सो आपल्याला काय करावं लागेल? याचा थोडासा विचार करावा लागेल. की समजा x असताना आपण छोटासा चार्ट पण प्रिपेअर करू शकतो, की सपोज इथं x आहे. ठीक आहे. इथं x आहे, इथं t आहे, असं आपण म्हणूयात. ओके. सो x 0 आहे आणि त्याच्यानंतर x काय दिलं? दोन लिमिट तुम्हाला दिले, 0 टू 2. सॉरी, 0 टू पाय बाय 2. ओके. 0 टू पाय बाय 2. 0 आणि दुसरी गोष्ट आहे पाय बाय 2. आता एक्सच्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत, क्वेश्चन आपण एवढाच विचारतोय. जसं आपल्याकडं क्वेश्चन असायचे की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. मग जर सपोज एक्स 2 दिला असेल, म्हणजे बघा, एक एक सिंपल इक्वेशन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. इफ एक्स इज इक्वल टू 2, देन वाय इज इक्वल टू क्वेश्चन. आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून असे क्वेश्चन्स करतोय. ठीक आहे. सो वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपण काय करतो? एक्सच्या जागी 2 ठेवतो प्लस वाय इज इक्वल टू 5. सो y इज इक्वल टू 5 मायनस 2, देअरफॉर y इज इक्वल टू 3. हे ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय तेच करायचं इथं आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे. आपल्याकडे एक रिलेशन आहे. काय रिलेशन? वी हॅव 1 प्लस कॉस एक्स. सबस्टिट्यूट केलं ना तुम्ही? 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू टी ठेवलाय. सो 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू टी. और उलट लिहूयात, टी इज इक्वल टू 1 प्लस कॉस एक्स. मग टी हे फंक्शन आहे एक्स मधलं, बरोबर? मग टी इज इक्वल टू 1 प्लस कॉस एक्स असेल तर आपण काय विचारू शकतो? वेन एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. वेन एक्स इज इक्वल टू 0, व्हॉट इज टी? हा क्वेश्चन आपण इथे विचारू शकतो. एक जेव्हा 0 असेल तेव्हा टी काय असणार आहे? एक जेव्हा पाय बाय 2 असेल तेव्हा टी काय असणार आहे? मग आपण इथे सॉल्व्ह करूया. 8
x इज इक्वल टू 0, t इज इक्वल टू 1 प्लस कॉस 0. ठीक आहे. वी नो व्हॅल्यू ऑफ कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती आहे? ओके. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ cos 0? Cos 0 इज 1. बरोबर. सो 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? ॲट बघा काय काय आलं, x इज इक्वल टू 0, t इज इक्वल टू 2. ठीक आहे. सेम पद्धतीने आपण आणखी एक व्हॅल्यू काढूयात. नाव अगेन ॲट x इज इक्वल टू पाय बाय 2, t इज इक्वल टू, ते खाली सोडवतो म्हणजे समोरल्याला मला सोपं जाईल. t इज इक्वल टू 1 प्लस cos pi by 2. Cos pi by 2 म्हणजे cos 90. What is cos 90? Cos 90 is 0. 1 plus 0 is equal to 1. Therefore, at x is equal to pi by 2, t is equal to 1. आपल्याला लिमिट मिळालं दोन्ही. This is first and this is. ठीक आहे. मग आता ह्यातलं एक लोअर लिमिट आहे, एक अप्पर लिमिट आहे. कुठलं लोअर लिमिट आहे? तर x is equal to 0 हे लोअर लिमिट होतं. ठीक आहे. आणि हे अप्पर लिमिट होतं. सो त्या पद्धतीने दोन्ही गोष्टी आहेत. एक लोअर लिमिट, दिस इज लोअर लिमिट अँड दिस इज अप्पर लिमिट. ठीक आहे. सो x 0 असताना t किती आलाय आपला? 2. आणि x पाय बाय 2 असताना t किती आलेला आहे? 1. दिस इज अवर न्यू लिमिट. हे जे नवीन लिमिट आहे ते आपल्याला इथे सबस्टिट्यूट करावं लागेल. मग ते t इज इक्वल टू होईल. देअरफोर I इज इक्वल टू लिमिट 0 च्या जागी काय होतं? 2 ठेवायचं. आणि पाय बाय 2 च्या जागी काय ठेवणार? 1. मग ह्या गोष्टी ॲज इट इज. हे मायनस dt मधला मी मायनस बाहेर काढतो. ठीक आहे. नाहीतरी आता या स्टेपला तसंच ठेवूया. मायनस dt अपॉन टी स्क्वेअर. सो आता लिमिट जे आहेत, हा क्वेश्चन नॉर्मल झाला. लिमिट जे आहेत हे लिमिट कशाचे? ते टी चे लिमिट आहेत. हे लक्षात ठेवा. टी इज इक्वल टू आहे. ठीक आहे. आता एक्स इज इक्वल टू नाही, मग टी इज इक्वल टू लिहून दाखवण्याची गरज नाही. मला सांगा, डिनॉमिनेटर मध्ये 1 असेल, आपण लिहून दाखवतो का? 5/1, 2/1 नाही लिहून दाखवत. कोइफिशियंट 1 असेल तर आपण दाखवतो का? नाही. पॉवर 1 असेल दाखवतो का? नाही. सेम पद्धतीने लिमिट आता हे जे आहेत बाय डिफॉल्ट टी चे लिमिट झाले, म्हणून आपल्याला इथं सांगण्याची गरज नाही. पण सध्या तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी देतो. ओके. देअरफोर आता रिफॉर्म करूयात क्वेश्चनला. मायनस बाहेर काढू. इंटिग्रेशन ऑफ 2 to 1. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ 2 to 1 1 अपॉन टी स्क्वेअर dt. मायनस बाहेर काढलाय. देअरफोर I इक्वल्स टू मायनस ॲज इट इज ठेवूयात. जरा आणखी चेंज करू. 2 to 1 e raised to minus 2 dt. So we know a solution of this integration. काय सोल्युशन आहे आपल्याला? आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो डॉट 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 वी हॅव इंटिग्रेशन x raised to n dx is equal to काय इंटिग्रेशन आहे? x raised to n plus 1 अपॉन n plus 1 plus c. हा फॉर्म्युला यूज करायचा आणि ते इंटिग्रेशन करायचं आहे. therefore I equals to minus stays as it is. ठीक आहे. x raised to म्हणजे t raised to minus 2 plus 1 अपॉन minus 2 plus 1 आणि लिमिट सॉरी 2 to 1. काही लोकांना प्रश्न पडेल की लिमिट चेंज करायची गरज आहे. तर लिमिट चेंज करायची गरज का आहे? लिमिट चेंज केल्यानंतर तुमची जी काही चुकायची शक्यता आहे ती 0% होते. कारण तुम्हाला मग लिमिट नाही चेंज केलं तर हे 100 वेळा लिहावं लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा रिसबस्टिट्यूशन वगैरे गोंधळ घालत बसावं लागेल. काही गरज नाही आहे. लिमिट चेंज करा, झटक्यात आन्सर मिळतात. आता या ठिकाणी इंटिग्रेशन केलंय, आपण काय करूयात? लिमिट डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकतो. मायनसला मायनस ॲज इट इज राहणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी टी रेस टू मायनस 2 प्लस 1 म्हणजे टी रेस टू मायनस 1 आला. खाली पण मायनस 1 आला. लिमिट 2 to 1. ठीक आहे. मग हा -1 इथला मायनस आणि इथला मायनस, हे दोन मायनस कट झाले. म्हणजे काय शिल्लक राहिला? टी रेस टू -1 एवढीच गोष्ट शिल्लक राहिली. देअरफॉर I इज इक्वल टू टी रेस टू -1 म्हणजे पण काय बघा, टी रेस टू -1 म्हणजे 1 अपॉन टी आणि लिमिट 2 to 1. मग काय करायचं आपल्याला? 1 अपॉन टी आहे, लिमिट 2 to 1 आहे. लिमिट सबस्टिट्यूट करूयात.
आपल्याकडं थेरम आहे. ठीक आहे. सिन्स इंटिग्रेशन a to b f of x dx is equal to g of b minus g of a dot 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 if integration of f of x dx is equal to g of x plus c. असं जर असेल तर आपण हा फंडामेंटल थेरम, कुठला थेरम आहे नाव लक्षात आहे का? फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. ठीक आहे. हा थेरम आहे. या थेरमचा वापर करायचा आणि याचं सोल्युशन लिहायचं. देअरफॉर आय इक्वल्स टू, आता लिमिट सबस्टिट्यूट करायची. आधी अप्पर लिमिट 1/1 मायनस 1/2. ठीक आहे. 1 to 2 लिमिट चेक करा एकदा, तेच आहे का? ओके, बरोबर आहे. देअरफॉर आय इक्वल्स टू 1 minus 1/2 which is I equals to 1/2. ठीक है. दिस इज आवर सॉल्यूशन. अगला क्वेश्चन होता है इंटीग्रेशन ऑफ 0 to pi/2. ओके, sin x upon 1 plus cos x bracket square. dx is equal to 1/2. लिमिट सबस्टिट्यूट, लिमिट चेंज न करता सुद्धा तुम्ही करून बघा. आम्ही दुपारी केलं होतं तेव्हा काहीतरी आन्सर -1/2 वगैरे आला होता आणि दोन्ही आन्सर -1/2 आलते. मे बी आता मिस्टेक झाली का दुपारी मिस्टेक झाली मला माहित नाही. तर हे आन्सर तुम्हाला पाठवेन, व्हेरीफाय करा, तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करा. ओके, या पद्धतीने सोडवायचं. नेक्स्ट जो काही पार्ट आहे आपण पुढच्या सेक्शन वरती जाऊया, विच वॉज और विच इज मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. याच्यामध्ये आपल्याकडं 2, 3, 4 काही स्पेसिफिक मेथड आहेत. त्यातली फर्स्ट मेथड इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. आता सबस्टिट्यूशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, ह्याच्या काही स्टेप्स होत्या आपल्याकडे सबस्टिट्यूशनच्या, जे आता आपण केलं सबस्टिट्यूशन, तोच प्रकार आहे हा. ठीक आहे. फॉर सबस्टिट्यूशन म्हणूयात. सबस्टिट्यूशन साठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय, त्याच्या स्टेप्स जे आहेत. ओके, अँड रिक्वायरमेंट म्हणून पहिली गोष्ट रिक्वायरमेंट काय आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ some function or inside function should be present. ओके, डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट पाहिजे, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता डेरिव्हेटिव्ह नसेलच किंवा आपल्याला ओळखून नाही आला, जो डेरिव्हेटिव्ह दिला आहे, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, पण आपल्याला ओळखून नाही आला की अरे हा डेरिव्हेटिव्ह आहे का दुसरं काय आहे, ते आपल्याला लक्षात नाही आलं. सबस्टिट्यूशन क्वेश्चन काढून ठेवतो. ओके, सो आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिलाय हे जर आपल्याला लक्षात येत नसेल, त्या क्वेश्चनला बघून काही वेळेस कळत नाही आपल्याला की डेरिव्हेटिव्ह दिलाय नाही दिलाय, किंवा एक गोष्ट प्रेझेंट आहे, डेरिव्हेटिव्ह माहिती पण नसतो काही वेळेस. तर त्याच्यासाठी सिंपल अल्टरनेटिव्ह दुसरी एक गोष्ट म्हणूयात ह्याच्यासाठी, और सम कॉम्प्लेक्स इनसाइड फंक्शन. ठीक आहे. जे इनसाइड फंक्शन आहे त्या इनसाइड फंक्शनच्या जागी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह दिलेला असो किंवा नसो त्याचा फारसा विचार करत बसायचा नाही. इनसाइड फंक्शन दिसतंय तिथं सबस्टिट्यूट करा. 99.99% केसेसमध्ये वरती जी काही गोष्ट दिली आहे ती गोष्ट तुमचा डेरिव्हेटिव्ह म्हणून तुम्हाला मिळते. खूप सारे असे क्वेश्चन्स आहेत जे आपण केलेले आहेत, ज्या ठिकाणी न्यूमरेटर मधल्या ज्या गोष्टी आहेत, न्यूमरेटर मधल्या गोष्टी ह्या डिनॉमिनेटर मधला काही पार्टचा डेरिव्हेटिव्ह म्हणून ऍक्ट करतात आणि त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
भलेही आपल्याला माहिती असो किंवा नसो, काही केसेसमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असतो आणि मग आपण त्यालाच सबस्टिट्यूशन वगैरे घेतो आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ह्यातली स्टेप्स, याच्या स्टेप्स बघूयात आता काय आहेत. स्टेप्समध्ये सर्वात महत्वाची स्टेप p इज इक्वल टू सम फंक्शन. ठीक आहे. 2 नंबरची हे झालं की त्याच्या खाली डिफरंशिएट t विथ रिस्पेक्ट टू x और y जे काय असेल ते. त्यानंतर रिप्लेस t and dt. Find pattern, standard integration. Solve by rules. रूल्स आहेत आपल्याकडे 4 कोरोलरीज होत्या. ठीक आहे. त्या कोरोलरीज नुसार रिसबस्टिट्यूट. ओके. सो अगदी सिंपल क्वेश्चन घेण्यापेक्षा मी थोड्याशा कॉम्प्लेक्स क्वेश्चन वरती येतो. ही मेथड आहे आणि आपण सबस्टिट्यूशन करतोय. आता एक एक्झाम्पल त्याचं बघूयात. थोडासा कॉम्प्लेक्स क्वेश्चन या ठिकाणी आहे. तर त्या क्वेश्चन वरती मी येतो. बघूयात आपल्याला तो क्वेश्चन जमतोय का. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके. समर 23 ला आलेला क्वेश्चन आहे हा. इंटिग्रेशन ऑफ x minus 1 e raised to x upon x square sin square e raised to x upon x dx. ठीक आहे. समर 23 4 मार्क. ओके. बघा आता क्वेश्चन दिसतोय असा आहे क्वेश्चन. ठीक आहे. वी नीड टू डू इंटिग्रेशन. आता याचं इंटिग्रेशन करण्यासाठी क्वेश्चन जो काही कॉम्प्लेक्स दिसतोय, इथं काही आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये की तुम्ही याच्याने डिवाइड करा, त्याच्याने डिवाइड करा किंवा सेपरेशन करा, स्टँडर्ड फंक्शनचे इंटिग्रेशन वापरा, असं काही करू शकत नाही. सो लेट्स थिंक सम डिफरंट वे फॉर दिस क्वेश्चन. आधी आपण सुरुवात करूयात आन्सरची. पहिली स्टेप तुमची असणार आहे लेट आय इक्वल्स टू एक्स मायनस 1 इंटू ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर e raised to x by x. तर एक गोष्ट लक्षात घ्या विथ रिस्पेक्ट टू x. इंटिग्रेशन मध्ये आपण काय करतो, वी ट्राय टू कन्वर्ट द होल क्वेश्चन इन ऍडिशन और सबट्रॅक्शन. तर मग त्याचा आपल्याला आन्सर मिळतं. ठीक आहे. आणि मग इंटिग्रेट करता येतं. सोपं, त्याला सोपं सुटसुटीत करायचा आपण प्रयत्न करतोय. ओके. सो लेट्स मेक सबस्टिट्यूशन फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. आता या ठिकाणी बघितलं तर आपल्याला कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे का. सिंपल गोष्ट आहे. ई रेस टू एक्स त्या ई रेस टू एक्स वर काहीतरी दिसायला लागलं. बाकी इथं जे काही आहे तुम्ही साईनच्या जागी ठेवायचा का एक्स स्क्वेअरच्या जागी ठेवायचा, कशाच्या जागी सबस्टिट्यूशन करायचं. तर एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगितली, इनसाइड फंक्शन जे काही दिसतं तिथं सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूट फॉर दिस वन. ठीक आहे. तर ही जी काही गोष्ट आहे याला सबस्टिट्यूट करा. का तर बिकॉज इट इज इनसाइड फंक्शन. याचा डेरिव्हेटिव्ह काय मलाही माहित नाही, आपण काढल्यानंतर बघूयात. सो पुट t इज इक्वल टू e रेस टू x बाय x. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं या पद्धतीने आहे, म्हणजे आपल्याला कुठला तरी रूल यूज करायचा आहे. ठीक आहे. डी बाय डी एक्स ऑफ आपल्याकडे यू अपॉन व्ही रूल आहे. खूप साऱ्या लोकांनी मी विलियमचे पेपर बघतोय, काय फालतू पेपर लिहिले, तर ते लिहिलेत ते लिहिलेत. तुम्हाला हा रूल आहे, ते काय आहे तर बायपार्ट्स आहे. इथं डोकं लावलंय यू व्ही डॅश प्लस व्ही यू डॅश हा रूल वापरलाय. म्हणजे काय केलंय माहिती का, तर ते हे जर लिहिलं असतं तरी चाललं असतं. कन्फ्युजन झालंय असं मी विचार केला असता की कन्फ्युज झालं. यू इंटिग्रेशन ऑफ व्ही प्लस व्ही इंटिग्रेशन ऑफ यू. कोण सांगितलं या असं लॉजिक लावायला. अभ्यास करा, लक्ष द्या, त्या गोष्टी येतात बरोबर. डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर व्ही यू डॅश मायनस यू व्ही डॅश. या फॉर्म्युलाचा वापर करायचा आणि इंटिग्रेशन याचं करायचं. देअर फोर डिफरंशिएट t with respect to x, therefore dt by dx is equal to. हा रूल अप्लाय करायचा. ठीक आहे. मी डायरेक्ट आता अप्लाय करतो.
व्ही यू डॅश म्हणजे एक्स इंटू यू डॅश ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस यू ई रेस टू एक्स इंटू व्ही डॅश एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर. ठीक आहे. देअरफोर काय काय येतं डी टी बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स कॉमन काढूयात एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तुम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल वरती आपल्याकडं एक्स मायनस वन इंटू ई रेस टू एक्स आहे म्हणजे इथं पण आलं आहे ई रेस टू एक्स इंटू एक्स मायनस वन. रिअरेंज करता येईल त्याला एक्स स्क्वेअर सुद्धा आहे. सो अख्ख्या क्वेश्चन मधला सगळा पार्ट आपल्याकडे आहे. आपण काय करूयात लेट्स रिअरेंज दिस थिंग एक्स मायनस वन इंटू ई रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इंटू टी एक्स. सो दिस इज अवर सबस्टिट्यूशन. ओके क्वेश्चन बघा आता तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन मध्ये हा सबस्टिट्यूशनचा पार्ट आहे. ओके क्वेश्चन मधला हा जो काही भाग आहे हा भाग आपल्याकडे प्रेझेंट आहे इथं आहे. ठीक आहे तीच गोष्ट आपण सबस्टिट्यूट करतोय त्याच्या जागी. ओके म्हणजे हे कशाच्या जागी येईल इंटू डीएक्स पण आहे इथं डीएक्स आहे या तिन्हीच्या जागी डी टी येणार. ओके आणि त्याच्यानंतर साइन स्क्वेअर ॲज इट इज राहील. ओके ई रेस टू एक्स बाय एक्सच्या जागी टी येणार. सो लेट्स सबस्टिट्यूट नाउ लेट्स सबस्टिट्यूट वाक्य लिहायचे हे टी अँड डी टी in I or equation 1. Therefore, our I will become I is equal to integration of काय काय होईल वरचं सगळं निघून जाईल तिथं 1 येणार म्हणजेच dt येणार आणि खाली साइन स्क्वेअर टी. सो 1 अपॉन साइन स्क्वेअर टी इंटू डी टी. किती सोपा झाला क्वेश्चन. I is equal to what is 1 upon sin square cosec square t dt. Okay, so we know integration of cosec. ठीक आहे कोसेक स्क्वेअर जे काय आहे कोसेक स्क्वेअर कधी येतो कोसेक स्क्वेअर आठवत नसेल तर तुम्ही हे आठवा. ठीक आहे इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. सेक्स स्क्वेअर कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे टॅनचा सो याचं इंटिग्रेशन काय असेल टॅन एक्स प्लस सी. सेम पद्धतीने कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू कोसेक कोणाचं असणार आहे इथं टॅन आहे म्हणजे इथं कॉट असणार कॉट एक्स प्लस सी आणि कॉट आहे तर मायनस असेल. तुला साधा विचार करायचा आहे सिंपल थिंग. ठीक आहे देअरफोर आय इक्वल्स टू मायनस कॉट टी आहे बरं का कॉट टी प्लस सी. नाव बट म्हणूयात बाय म्हणण्यापेक्षा सरळ आपण असं लिहू बट टी इज इक्वल टू काय होतं आपलं टी ई रेस टू एक्स बाय एक्स. ठीक आहे हे आहे आपल्याकडं. ठीक आहे याचा वापर करायचा देअरफोर आय इक्वल्स टू मायनस कॉस काय काय आहे ई रेस टू एक्स बाय एक्स प्लस सी. सॉरी कॉस नाही कॉट आहे ते. ओके so this is our answer for how many marks 4 marks. ठीक आहे 4 मार्कचा क्वेश्चन आहे हा मागच्याच एक्झामला आलेला क्वेश्चन आहे. काय आहे घ्यायचे काय अवघड आहे सांग किती स्टेप्स आहेत मोजून 5-6 स्टेप्स आहेत 5-6 स्टेप्स मध्ये आपल्याला आन्सर मिळतं. सो सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन्स आहेत. ओके सो लेट्स सॉल्व वन मोर क्वेश्चन. अजून आपल्याकडे 20 मिनिट्स आहेत अजून एक क्वेश्चन सॉल्व करूया. 4 marks second question. Okay integration of e raised to x plus 1 upon cos square x into e raised to x dx. A question पण summer 11 summer 12 summer 15 summer 23 आलेला आता इथं तुम्हाला माहिती आहे मी फक्त सबस्टिट्यूशन देतो याच्यामध्ये बाकी काय तुम्ही सॉल्व करू शकाल. Put is equal to x into e raised to x
फॉर्म्युला काय यूज करायचा आहे? डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू, इथं यूज करा यू व्ही डॅश प्लस व्ही यू डॅश. ठीक आहे, त्याचा आन्सर तुम्ही काढू शकाल. ओके, लेट्स सॉल्व सम अदर क्वेश्चन. ठीक आहे, एक बुक मध्ये आणखी क्वेश्चन आहे, डिफरंट क्वेश्चन. 4 मार्कचा क्वेश्चन आहे हा, 2022 ला आलेला. इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक, आता क्वेश्चन 4 मार्क्स साठी आहे. ओके, 22 बुकमध्ये तर दिलं बाबा 4 मार्क्स साठी म्हणून. बघूया आन्सर केवढा आहे. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos x अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स dx. ठीक आहे, तर इथे काय करणार आपण, तर या ठिकाणी साइन स्क्वेअर 2 आहे, साइन स्क्वेअरच आहे. ओके, इथे सिंपल पाहिलं तर डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. ओके, मगाशी केला काय हा क्वेश्चन, पण डेफिनेट मध्ये जो केला तो सेम टाईपचा क्वेश्चन होता. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स क्लिअर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, मग आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन करूया. पुट t is equal to sin x, therefore dt by dx is equal to cos x, therefore dt is equal to cos x into dx. ओके, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करू. therefore ते मधली सगळे वाक्य लिहाल तुम्ही. therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ, वरती काय येईल cos x dx च्या ऐवजी dt आणि खाली 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, therefore I equals to integration of 1 upon 1 plus t square dt. We have solution. This is standard derivative. ठीक आहे, काय आहे याचं सोल्युशन, काय असणार आहे, तर 1 upon 1 plus t square आणि नंतर tan inverse of t plus c, but t is equal to something, t is equal to sin x, therefore tan inverse of sin x plus c. This is your solution. This is what 4 marks. बघा काय आहे 4 मार्क्स साठी, काही नाही. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. असे छोटे छोटे सुद्धा सोपे सोपे क्वेश्चन्स असतात. ओके, आता आणखी एक क्वेश्चन आहे हा, क्वेश्चन नंबर 4 म्हणजे हा काही एक्झामला विचारलेला क्वेश्चन दिसत नाही, बट लेट्स ट्राय. क्वेश्चन तसा एक्झामचा क्वेश्चन नाही, तुम्ही ट्राय करा क्वेश्चन. एक्स मायनस 2x dx, इथं सबस्टिट्यूशन करा. पुट मायनस 2x इज इक्वल टू टी, इनसाइड फंक्शन आहे. ठीक आहे, काय सबस्टिट्यूशन करून क्वेश्चन सॉल्व होतो का ते चेक करा. ठीक आहे, काय डिस्कशन. One more question, different kind of question. Integration of sin cube into cos square x dx. ओके, आता इथं अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं, सबस्टिट्यूशन करू शकतो, सबस्टिट्यूशन करायचं नाही, तर बघूयात काय सबस्टिट्यूशन करून वगैरे क्वेश्चन सॉल्व होतो का. ओके, हा जो साइन क्यूब आहे, हा साइन क्यूब आपण एका वेगळ्या वे मध्ये मांडू शकतो. ठीक आहे,
sin cube x into cos square x dx. Therefore I equals to integration of, बघा आता हा साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर 3 sin square x into cos x या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह. आपण याला थोडंसं रिफॉर्म करूया, रिअरेंज करूया, काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करू. ठीक, साइन क्यूब जे आहे ते आपल्याला असं मांडता येईल, sin square x into sin x into cos square x dx. ठीक आहे, कारण का तर एक गोष्ट साइन आणि एक गोष्ट कॉस मध्ये मांडली तर काहीतरी सबस्टिट्यूशन करून कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह कुठेतरी प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर त्यांचं सबस्टिट्यूशन करून आपल्याला काहीतरी करता येईल. ओके, therefore I equals to, आता इथं काय करूयात, साइन स्क्वेअर जे आहे, दिस साइन स्क्वेअर इज नथिंग बट 1 मायनस कॉस स्क्वेअर. ते ठेवून बघू, इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. ओके, काय पुस्तकात काहीतरी वेगळं दिलंय. ठीक आहे, हा कॉस स्क्वेअर याला मल्टिप्लाय करू, cos square x minus cos raised to 4x to sin x dx. Okay. आता सबस्टिट्यूशनचा विचार करूयात. या ठिकाणी cos 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 प्रेझेंट आहे. ठीक आहे, पुट cos x is equal to t, therefore t is equal to cos x. dt by dx is equal to minus sin x, therefore dt is equal to minus sin x dx. डिफरंट वे असू शकतात आन्सरचे, लक्षात घ्या. मी करतोय त्याच पद्धतीने सॉल्व्ह होईल किंवा बुकमध्ये दिले त्याच पद्धतीने सॉल्व्ह होईल असं काही नाही. अगदी सिंपल बेसिक विचार करून सुद्धा काही क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. तुम्ही सुरुवातीला जरी सबस्टिट्यूशन वापरायचा प्रयत्न केला, पार्शियल डेरिव्हेटिव्ह पार्ट डेरिव्हेटिव्ह तरी प्रेझेंट आहे याच्यामध्ये, साईनचा कॉस आहे, कॉसचा साईन आहे, दोघांपैकी एक काहीतरी सबस्टिट्यूशन यूज केलं तरी इथं काहीतरी होऊ शकतं डायरेक्ट या स्टेपला सुद्धा. तुम्ही ट्राय करून बघा. ठीक आहे, तर बुकमध्ये ही मेथड दिली आहे, पण बघूयात, एक्सप्लोर करूयात काय येतं. हे जे काही दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी इथं आपण साइन एक्स dx आपल्याकडे आहेत, साइन एक्स dx. ठीक आहे, मायनस मी ऍडजस्ट करतो. सो मायनस dt इज इक्वल टू साइन एक्स dx. क्वेश्चन रिफॉर्म होईल, देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉसच्या जागी काय ठेवणार, टी स्क्वेअर मायनस टी रेस टू 4 इंटू dt. कसला dt, तर मायनस dt. मायनस बाहेर घेऊयात. ओके, या टाईपचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ज्या दोन गोष्टी आलेल्या आहेत आतमध्ये, कुठल्या टाईपच्या गोष्टी आहेत, हे दोन, ही सिंपल गोष्टी आहेत या, एफ ऑफ एक्स प्लस मायनस जी ऑफ एक्स. ठीक आहे, therefore I equals to minus integration of t square dt minus integration of t raised to 4 dt. हा मायनस जो आहे मायनस आतमध्ये जाणार आहे, तो ब्रॅकेट देतो. therefore I equals to minus integration of t square dt plus integration of t raised to 4 dt. We have integration of x raised to n, x raised to n plus 1 upon n plus 1. So another minus t cube by 3 plus t raised to 5 by 5 plus c. ओके, आणि असं आल्यानंतर पुढं आपल्याकडं रिसबस्टिट्यूशन करावं लागेल आपल्याला या ठिकाणी. सो बट म्हणून बट t is equal to cos x, therefore I equals to minus cos cube x by 3 plus cos raised to 5x by 5 plus c. This is your answer. ठीक आहे, याला थोडं पाठीमागं पुढं करू.
Therefore, I equals to cos raised to 5x by 5 minus cos cube x by 3 plus c. This is your solution. हा क्वेश्चन डायरेक्ट सुद्धा करता येतो का आपण पाहूयात. Put t is equal to sin x on cos x घेतलं तर cos x घेऊन बघू. Cos x, therefore dt by dx is equal to minus sin x. किंवा आपण sin x तुम्ही वेगळे अल्टरनेट मेथड वापरून ट्राय करून बघा. sin x ठेवतो. dt by dx is equal to cos x असेल. Therefore dt is equal to cos x dx. ठीक आहे. दोन गोष्टी आहेत. Therefore I equals to integration of sin cube आहे म्हणजे t cube into cos square. हा अडचण येते. cos square नाही आहे आपल्याकडे cos आहे. एक cos x शिल्लक राहतो आणि cos x dx च्या ऐवजी dt. आता इथं प्रॉब्लेम काय झाला बघा. अख्खा क्वेश्चन टी मध्ये आहे. एक गोष्ट x मध्ये आहे. तर ती गोष्ट सॉल्व्ह होणार नाही. तर अडचण येते आपल्याला. प्रॉब्लेम येतो. म्हणून हा क्वेश्चन सुरुवातीचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते सिम्प्लिफिकेशन यासाठी दिलेलं असतं की अशा अडचणीत आपण सापडून नये. ठीक आहे. सो या पद्धतीने सॉल्व्ह करा. आणखीन 4 मार्क्स साठी एक क्वेश्चन आहे. 4 मार्क्सचे क्वेश्चन तसे बघितले तर खूप इझी क्वेश्चन दिलेले आहेत. नंबर 6. आणखी एक क्वेश्चन आहे 4 मार्क्स साठीचा. इंटिग्रेशन ऑफ sin x cos x upon 4 plus sin x plus sin x dx. ओके. सबस्टिट्यूशनने क्वेश्चन सोपे होतात का? तर यस ऑफ कोर्स सोपे होतात. आता या क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चनचा तुम्ही काही लॉजिक लावून सोडवायचा प्रयत्न केला की म्हणजे बाबा आपण यांचं मल्टिप्लिकेशन करूयात वगैरे वगैरे असं जर केलं किंवा डिनॉमिनेटर मध्ये साइन आहे कॉस आहे आपण सबस्टिट्यूशन टीच्या ह्याच्यामध्ये करूयात की साइन 2x कॉस 2x याच्यासाठी जे सबस्टिट्यूशन करत होतो आपण 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर और 1 प्लस टी स्क्वेअर जे काय होतं ते एवढ्या लांब जाण्याची गरज नाही याच्यासाठी. ठीक आहे. सिंपल डी बाय डी एक्स ऑफ ही गोष्ट प्रेझेंट आहे. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स आणि हाच पॅटर्न शोधायचा आहे एफ डॅश एक्स बाय एफ ऑफ एक्स. ठीक आहे. म्हणजे डिनॉमिनेटर मधल्या गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह वरती कुठं आहे का छोटासा जरी असला तरी आपलं काम होऊन जातं. या पॅटर्न मध्ये आहे हा. त्याला त्याच वेने सोडूयात. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos x upon 4 plus sin x into 3 plus sin x dx. Therefore I equals to substitution करायचं आपल्याला. Put t is equal to sin x. Therefore dt by dx is equal to sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल cos x. Therefore dt is equal to cos x dx. So now let's substitute these two things in our question. It will become therefore I equals to integration of cos x dx च्या ऐवजी काय येईल dt upon 4 plus sin x च्या ऐवजी t 4 plus t आणि 3 plus t 4 plus t into 3 plus t dt तो ऑलरेडी लिहिला आहे आपण. आता हा जो काही क्वेश्चन आहे तो कशामध्ये कन्वर्ट करता येईल आपल्याला हा क्वेश्चन. दोन फॅक्टर्स आहेत खाली 4 plus t 3 plus t. तर हा क्वेश्चन एक तर तुम्ही पॉलिनॉमियल मध्ये कन्वर्ट करू शकता. दोन फॅक्टर्स दिलेत म्हणजे हा क्वेश्चन कशामध्ये जाईल पार्शियल फ्रॅक्शन. ओके. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन्स आपल्याला काढायचे असतील तर ए अपॉन 4 प्लस टी प्लस
पी अपॉन सी प्लस टी. ठीक आहे, हे दोन घ्या, ए आणि बीच्या व्हॅल्यू काढा, सगळं सॉल्व करा आणि इथे ठेवा अँड सॉल्व इट बाय पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे, ते करावं लागतं, ए आणि बीच्या व्हॅल्यू काढलेले दाखवायचे. ओके, more questions of substitution. लॉगॅरिथमचे वगैरे काही क्वेश्चन्स आहेत, ते सबस्टिट्यूशन मध्ये आहेत. Okay. मला वाटतं पार्शियल फ्रॅक्शन पाडता येतात, बरोबर ना? 7. आणखी एक क्वेश्चन आता, दिस इज ऑल्सो फॉर 4 मार्क्स. dx बाय x ब्रॅकेट मध्ये 9 प्लस x 9 प्लस log ब्रॅकेट स्क्वेअर dx वरती दिलेलं आहे. ओके, सो या क्वेश्चन मध्ये काय करू शकतो, जो इनसाइड फंक्शन, दिस इज 9 नॉट जी. ओके, जे इनसाइड फंक्शन दिसतं इथे, इनसाइड फंक्शन काय आहे, दिस इज log x. log x इज इनसाइड. log x चा डेरिव्हेटिव्ह आहे का, log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x डी बाय dx of log x. काय मध्ये तर प्रेझेंट आहे, काय shows that dt by dx is equal to 1 by x. It shows that dt is equal to 1 by x dx. Okay, therefore integration of, sorry, I equals to right now. Therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ, काय काय होईल बघा आता, 1 बाय एक्स dx बाजूला करूयात, त्याच्या जागी dt लिहूयात आणि त्याच्यानंतर 9 ॲज इट इज प्लस log x म्हणजे कोण आहे, टी स्क्वेअर आणि इथं dt. क्वेश्चन कुठल्या पॅटर्न मध्ये गेला, स्टार्टिंगच्या पॅटर्न मध्ये गेला क्वेश्चन. सो या ठिकाणी काय येणार आहे, therefore I equals to integration of 1 upon t square plus t square dt. So it is in form integration of 1 upon a square plus x square dx is equal to 1 by a tan inverse x by a plus c. या पॅटर्न मध्ये आन्सर असणार. therefore I equals to, आता इथे a कोण आहे आपला 3 आणि t कोण आहे आपला x. therefore I equals to 1 upon 3 into tan inverse x, च्या जागी t by a3 plus c. what is t, म्हणजे सबस्टिट्यूट केलं तर काहीतरी log x. therefore I equals to 1 by 3 tan inverse log x by 3 plus c. this is your answer. क्वेश्चन केवढा आहे, एवढाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन मध्ये एक आहे की स्टेप्स किती असतील दॅट डझंट मॅटर. क्वेश्चनच्या कॉम्प्लेक्सिटी वरती क्वेश्चनचे मार्क्स आहेत. आता ह्या क्वेश्चनच्या स्टेप्स आहेत 4. काही क्वेश्चन 2 मार्कला नाही आहे, क्वेश्चन 4 मार्कचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मिनिमम स्टेप मध्ये सुद्धा आपल्याला मॅक्झिमम मार्क्स मिळतात. ओके, ठीक आहे, ह्या नोट्स मी शेअर करेन. मी सॉल्व करायला लागा सबस्टिट्यूशन मेथड, क्वेश्चन सॉल्व करा सबस्टिट्यूशन मेथडचे. उद्या सेम टाइमला आपण पुढची मेथड जी आहे पार्शियल फ्रॅक्शन आणि बाय पार्ट्स, या दोन मेथड उद्या घेण्याचा प्रयत्न करू. ओके, किती लोक प्रेझेंट आहेत, लेक्चर ओके 26 आर प्रेझेंट. ओके, मी स्टॉप करतो लेक्चर. रेकॉर्डिंग असणार आहे तिथं.